एकंदरीत 6 वाजता ही घटना घडली। फिर्याद ही जवळपास 9च्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडून ज्या कारवाई करणं आवश्यक होतं त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली। आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं, इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं। अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलंय। आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत। त्याचं लोकेशन, संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे। तिथे देखील जवळपास 8 टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल। एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही। तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती। आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती। आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही, फक्त गुप्तता ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती। एकंदरीत ब्रीफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एसटी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे। तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली। मला वाटतं रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत आहेत, ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, इथे पाहणी करून गेलेले आहेत। पुन्हा रात्री 3 वाजता, 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। घटनेच्या 5 तासाच्या अंतरामध्ये 2 वेळा तिथे पीआय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते। जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि असे काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, परंतु ते ग्रामीण भागामध्ये आहेत। एक आपल्याकडे सिस्टम आहे की पुणे शहरामध्ये जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगवेगळ्या माध्यमातून। तर त्या दिवशी जवळपास 250 पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्व्हेलन्सच्या माध्यमातून किंवा थेट संपर्काच्या माध्यमातून आपण ठेवलेलं होतं। दिवसाला जवळपास 1000 पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो, यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे। जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो, नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय। आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सीसीटीव्हीचं सर्व्हेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास 437 कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे। त्याच्यामध्ये महत्वाचं फेशियल रेकग्निशन असलेले सीसीटीव्ही देखील आपण इन्स्टॉल करतोय, जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटिफाय होईल, पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील। एकंदरीत बघा शेवटी
सुधारणेला नक्कीच स्कोप असतो, परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून खास करून आता एआयचं इंट्रोडक्शन आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या सीसीटीव्हीच्या सर्वेलन्सच्या बाबतीमध्ये अजून आपण ती यंत्रणा आपण सुरळीत करतोय. परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठल्याही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. सर, या घटनेबद्दल आधीही पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महाविभागाकडून की तिथं सुरक्षा द्या, पण पोलिसांनी कर्मचारी नाही असं सांगितलं आणि तिथं सुरक्षा दिली नाही. 22 तारखेचं ते पत्र आहे. त्या दिवशी स्वतः पीआयने रात्री कारवाई केलेली नाही. आपल्याला कसं आहे, शेवटी एसटी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज ह्या एसटीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवाराची सुरक्षा त्यांनी बघायची आहे. एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी मला वाटतं आज आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काही पुढची ऍक्शन आहे ती ते घेतील, त्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1:30 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते, 3 वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते. म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलंही याच्यामध्ये निग्लिजन्स हे झालेलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठलं अलर्ट आलं नाही. त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला. म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत. कारण शेवटी जी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्या त्यांना करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे. सर, मात्र हे पत्र जे आहे ते 22 तारखेला दिलेलं आहे. ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पीआय गेली असतील, मात्र पत्रच 22 तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंट तिथं त्रास देतात, तृतीयपंथीयांचा त्रास आहे, गुंडांचा त्रास आहे, तर आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी. 22 तारखेला हे पत्र दिलेलं आहे. त्यानंतर तिथले पीआय असतील किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं जवळपास विभागाचं म्हणणं. जवळपास आता आपण 2024 ते 2025 पर्यंत आपल्या त्या आवारामध्ये म्हणजे आपलं जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास 7,196 कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही. जेव्हा 7,000 कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपातल्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. खास करून ट्रॅफिकच्या वगैरे जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोणी गुंड तिथे येऊन बसले किंवा कोणी विनाकाम तिथे येऊन बसले त्याला तिथून बाहेर काढणं, अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचं अलर्टनेस आपण ज्यामधनं आपण जज करतो, अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये 7,000 पेक्षा जास्त झाल्यात. मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत 4,500 तिथे कारवाया आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत. आता ह्या कारवाया इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसत्या. कागदावर बरंच काही असतं पण नाही, ह्या कारवाया ह्या प्रत्यक्षात झालेल्या आहेत, त्याच आपण कागदावरती प्रत्यक्ष पोलिसिंगच दिसत नाही. गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही, गाडीतनच फक्त गस्त घातली जाते. नाही, सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे जे आहेत ते पीआय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं आहे. 50 तासापेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उडवलाय. पोलीस काम करताय त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र आरोपी 50 तासाहून अधिक झाला तरी सापडला नाहीये. 11 पेक्षा जास्त गुन्हा शाखा असेल, पुणे पोलीस असेल, आरोपीला ट्रॅक केलं जाते, लवकरच तो आपल्या ताब्यामध्ये येईल.